पीक विमा मंजूर झालेला आहे, तर पीक विमा आपला किती जमा होणार हे फक्त आपण मोबाईलमधून चेक करू शकता. पीक विमा भरल्यानंतर जो मोबाईल नंबर आपण दिला होता पीक विमा भरता वेळेस, तो नंबर आपल्याला यासाठी लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. गुगल ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपल्याला पीक विमा ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. पीक विमा अशा पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे. पीक विमा वेबसाईटला आल्यानंतर PMFBY ह्या वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्याला दिसेल. यामध्ये फॉर्मर कॉर्नर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये लॉग इन फॉर्मर इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर पीक विमा भरतावेळी जो मोबाईल नंबर दिला होता आपण, तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा आहे, कॅप्चा कोड तो टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. चला तर मग पटकन टाकून घेऊया. आपल्या मोबाईलवर OTP येणार आहे. तो OTP आपण इथं टाकायचा आहे आपल्याला. तो OTP आलेला आहे. सबमिट फॉर OTP करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दाखवली जाईल. आपली विमा पावती, आपलं टेटस इथं अप्रूव्हल आहे का, आपलं टेटस अप्रूव्हल असणं गरजेचं आहे. तर विमा कंपनीकडून आपलं पॉलिसी स्टेटस अप्रूव्हल असणं गरजेचं आहे. आपली क्लेम डिटेल्स, त्यानंतर पीक विमा 2024 खरीप रब्बी हे आपण पाहू शकता. तर 2000 अप्रूव्हल असलं तरच आपल्याला पीक विमा आपल्याला मिळेल. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती. तुमची पॉलिसी नंबर ही पावती अशी क्लेम पेड पावती ही असणं गरजेचं आहे. टोटल क्लेम पेड अशा प्रकारे 3,529 रुपये अशा प्रकारे आपल्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता पीक विमा आपल्याला किती मिळणार आहे, किती आपल्याला पीक विमा मिळणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती. अशा पद्धतीने आपण फक्त आपल्या मोबाईल नंबर वापरून पाहू शकता पीक विमा आपल्याला किती मिळणार आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. खरीप हंगाम 2023-24 जर आपण पीक विमा भरला असेल तर आपल्याला पीक विमा वाटपाला ही सुरुवात झालेली आहे. ते पण ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे.